येत्या काही दिवसातच मान्सूनचं अधिकृत आगमन होणार आहे आणि या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच केरळमध्ये मान्सून दाखल होईल। मान्सून आठवडा अखेरीपर्यंतच दाखल होईल असं पूर्वानुमान भारतीय हवामान विभागानं वर्तवले। यंदा मान्सूनची वेगानं घोडदौड सुरू असून केरळबरोबरच तमिळनाडूमध्ये आणि ईशान्येच्या राज्यांमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे। हवामान विभागानं 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे। मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मंगळवारी संध्याकाळनंतर जोरदार पाऊस झालाय, तर मान्सूनपूर्व पावसानं काही मिनिटातच अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना पाहायला मिळत आहेत। मुंबईच्या जोगेश्वरी सर्वाधिक 63 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर मरोळमध्ये 29, सांताक्रूजमध्ये 23 तर पवईत 38 मिमी पाऊस पडलेला आहे। पुढील 4 दिवस अरबी समुद्रात खवळणार असल्यानं मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नका असं आवाहन करण्यात आले। आपत्ती व्यवस्थापन करून मच्छीमारांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले। आजपासून 24 मे पर्यंत रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर जवळील मच्छीमारांना सावध राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। मुंबईत एनडीआरएफच्या 3 तुकड्या तैनात करण्यात आल्यात। पावसाळ्यात खबरदारी म्हणून या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। मुंबई शहर तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरात या तुकड्या तैनात असतील। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं महापालिका मुख्यालयात काल बैठक झाली, तर पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून पंप आणि डिझेल जनरेटर संच बसवण्याचं नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। नालासोपारा पूर्वेच्या आसोळी येथील साई सिमरन इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली। यात अडकून पडलेल्या 2 जणांची अग्निशमन दलानं सुखरूप सुटका केली आहे। या घटनेमुळे इमारतीमध्ये खळबळ उडाली, तर महापालिका आणि अग्निशमन दल यांनी इमारतीमधील 22 खोल्या खाली करून नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत त्यांची व्यवस्था करून दिली आहे। नवी मुंबईतील नेरूळमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे। दरम्यान एका इमारतीवर वीज कोसळून इमारतीच्या पाण्याच्या टाकीचं मोठं नुकसान झालंय। या ठिकाणी अग्निशामक दल दाखल होऊन इमारतीची तपासणी करण्यात आलेली आहे। ठाण्यातील पातळीपाड्यामध्ये एका कारवर झाड कोसळले, त्यामुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्यावेळी अग्निशमन दलानं पडलेलं झाड जेसीबीच्या सहाय्यानं बाजूला केले। ठाण्यातील शहापुरात तब्बल 20 तास वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे सर्वत्र अंधार झाला असून नागरिकांना मोठी गैरसोय झाली आहे। त्यामुळे वीज वितरण कंपनी विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला। मुंबईतील अंधेरीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, तर या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती। त्यामुळे वाहन चालकांचं प्रचंड हाल झाले। दरम्यान काही वेळानंतर पावसानं उसंत दिल्यानं परिस्थिती पूर्ववत करण्यात आली। नवी मुंबईत अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि या पावसामुळे 8 झाडं कोसळली। तसंच एपीएमसी मधील भाजी मार्केटमध्ये हे पाणी साचले, तर दिवसभरात 22.71 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। यंदा चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात 204 लाख मेट्रिक टन शेतीचं उत्पादन होणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। तसंच शेतीत गुंतवणूक वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अधिकृत ॲप विकसित करण्यात आलेले, तर महाविस्तार AI ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। शेतीविषयक सल्ला, बाजारातील दर, कोणती शेती करावी, यापासून कोणतं खत घ्यावं या संदर्भात AIच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे। तर AI माध्यमाचा वापर करत शेतकऱ्यांना मदत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। भारत पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धिविनायक मंदिरात पूजा साहित्य घेऊन जाण्यास बंदी घातली होती, ती आता मंगळवारी उठवण्यात आली। सिद्धिविनायक मंदिरात हार, पेढे नेण्यास आता परवानगी, नारळ नेण्यास मात्र काही दिवस बंदी असेल। अखेर 10 दिवसांनी सदा सरवणकर यांच्यासोबत सर्व दुकानदारांची बैठक झाली, तर बैठकीत अटी शर्ती ठेवून हार, फुलं नेता येतील असं सांगण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले। 2022 पूर्वी जी स्थिती होती त्यानुसार निवडणूक घ्यावी असं न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिले। त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक 2017च्या प्रभाग रचनेनुसार होण्याचा अंदाज निवडणूक खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। मुंबईत 227 प्रभागांनुसार ही निवडणूक होणार आहे अशी माहिती मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर 227 प्रभागात निवडणुकांसाठी तयारी सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रुद्र अवतार मंत्रालयात पाहायला मिळाला। अजित पवार मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येतात त्यांचं वाहन आणि सुरक्षा रक्षकाचा ताफा तिथे तयार नव्हता, त्यामुळे अजित पवार तब्बल 10 मिनिटं मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उभे होते। त्यामुळे अजित पवारांनी सर्वांसमोरच सुरक्षा रक्षक आणि सुविय सहाय्यकांना चांगलाच दम भरला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या वाहनात बसल्यावरही दादांनी त्यांच्या सर्व कार्यालयीन सुरक्षा रक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली। मनसे नेते अमित ठाकरे यांचा 24 मेला वाढदिवस आहे, मात्र पहलगावमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या कारवाईत शूर जवानांनी प्राण गमावले। या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नसल्याचं ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं।
मुंबईतील लक्ष्मीनारायण मंदिराला नोटीस पाठवण्यात आली आहे। बिल्डराच्या फायद्यासाठी मंदिर पाडण्यात येणार असल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरेंनी केला। त्यांनी मंदिराला भेट देऊन मंदिर पाडू देणार नसल्याचा इशारा दिलेला आहे। तर बिल्डरानं मंदिर पाडलं तर त्याला मुंबईत काम करू देणार नसल्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला। विदर्भ आणि मराठवाड्याकडे पाठ फिरवणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दणका दिला। विदर्भ आणि मराठवाड्यातील रिक्त पदे अग्रक्रमानं भरा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या। विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रलंबित कामं तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। मुंबईत अचानक आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली। त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मेट्रोनं प्रवास केला। तसंच मुंबई मेट्रोचं नियोजन हे सुरक्षित, वेळेवर आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असल्याचं यावेळी योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। जमिनी मोजणीबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। मोजणी शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला। केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचं नोंदणीकृत वाटणी पत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आला। पुण्यातील दौंडचे आमदार राहुल कुल यांची महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। आमदार राहुल कुल यांनी मुंबईतील विधान भवनात या पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला। यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आमदार राहुल कुल यांचा सत्कार करण्यात आला। नालासोपारात पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला करण्यात आला। पती मारतो, छळ करतो अशी तक्रार पत्नीनं पोलीस ठाण्यात केलेली होती। त्याचा राग मनात धरून पतीनं पत्नीवर चाकू हल्ला केला। पत्नी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळत असताना पाठलाग करत पतीनं तिच्यावर चाकूनं वार केल्याने या प्रकरणी आचोळे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली। कल्याणमधील इमारत दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली। सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह सोसायटी या जुन्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणारे कृष्ण चौरसिया यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। चौरसिया यांनी विनापरवाना हॉटेलमध्ये टाईल्सचं काम सुरू केलं होतं। त्यामुळे स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी चौरसिया यांना अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान या इमारतीमधील रहिवाशांची सध्या एका तात्पुरत्या निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। संपूर्ण इमारत रिकामी करून आजूबाजूच्या चाळींचा परिसरही प्रशासनानं रिकामा केला। तर कल्याणमधील नूतन ज्ञानमंदिर शाळेत रहिवाशांची तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली। नवी मुंबई शेअर मार्केटच्या नावे 1,10,00,000ची फसवणूक झाली। सायबर चोरट्यांनी अधिकचा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत चिंतन पंचोली यांना गंडा घातला। सायबर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। मागणी घटल्यानं मंगळवारी सोनं 490 रुपयांनी स्वस्त झाले। 490 रुपयांच्या घसरणीसह सोनं आता 96,540 रुपयांवर आले। अमेरिका चीन व्यापार युद्धविराम कायम राहण्याची शक्यता आणि रशिया युक्रेन युद्धविरामाच्या शक्यतेनं भाव उतरले असल्याची माहिती आहे। भारत पाकिस्तानमधील तणावाचा फटका सुकामेव्याला बसलाय। पाकिस्तान तुर्कीद्वारे भारतात येणाऱ्या सुक्या मेव्याच्या किमतीत 10 ते 15% वाढ झाली आहे। तर खराब हवामान, दुष्काळ या कारणांमुळे सुक्या मेव्याचे दर आधीच वाढलेले असताना आता भारत पाक संबंधांमुळे आणखी चढ्या भावात सुकामेवा विकण्यात येतोय। भारत पाकिस्तान आणि तुर्की मार्गे सुकामेवा येतो आणि अफगाणिस्तानमधील सुक्यामेव्याला भारतात विशेष पसंती आहे। मात्र युद्धामुळे आणि आता दोन्ही देशातील संबंध तणावाचे असल्यानं सुकामेव्याच्या आयातीवर परिणाम झालाय। राज्यातील जमीन मोजणी शुल्कात मोठी कपात होणार आहे। आता अवघ्या 200 रुपयात होणार जमीन मोजणी करता येणार आहे। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे। तर केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचं नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे मिळणार आहेत। याआधी जमीन मोजणीसाठी 1,000 ते 4,000 रुपये इतकी रक्कम भरावी लागत होती। शेतकऱ्यावर आर्थिक भार पडू नये म्हणून निर्णय घेतल्याची माहिती आहे। गणपतीत चाकरमान्यांना आता समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे। चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी विशेष पुढाकार घेतलाय। त्यामुळे अवघ्या 4.5 तासात मालवण, विजयदुर्ग तर 3 तासात रत्नागिरी गाठता येणार आहे। समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अनुदानित शाळेतील 53,000 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं मिळणार आहेत। त्यानुसार पनवेलच्या VK हायस्कूलमध्ये दाखल झालेल्या पुस्तकांचं सोमवारपासून शाळांना वाटप केलं जाईल। तो मोफत पाठ्यपुस्तकांमुळे पालकांवरचा खर्चाचा भार कमी होणार आहे। 11वी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली। मात्र पहिल्याच दिवशी प्रवेशासाठीची वेबसाईट क्रॅश झाली। त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागलाय। दिवसभर गोंधळ सुरू होता। त्यामुळे 11वी प्रवेशाचं पहिल्या फेरीचं सुधारित वेळापत्रक आता उद्या जाहीर होणार आहे। कप परेड ते आर्या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोवर 10 दिवसात 4.5 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या आता वाढायला सुरुवात झाली आहे। मुंबईत ओला उबर सारख्या ॲग्रिगेटर कॅब सेवांसाठी राज्य सरकारनं नवा शासकीय आदेश जारी केलाय।
तर या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनाही ट्रिप रद्द केल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही धोरणं लागू करण्यात आली। तर GR नुसार चालकानं बुकिंग ॲपवर स्वीकारल्यानंतर ते रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये इतका दंड आकारला जाईल। हा दंड प्रवाशाच्या खात्यात जमा होईल। भिवंडीमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प बाधित ग्रामस्थांनी कामबंद आंदोलन केले। प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता शासनानं मनमानी पद्धतीनं बुलेट ट्रेनच्या कारशेडचं काम सुरू केल्यानं हे प्रकल्प बाधित आक्रमक झाले। यावेळी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। पालघरमधील कोचाळे गावात जगदंबा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जगदंबा देवीची वाजत गाजत मिरवणूक काढली। तसंच या उत्सवातून आदिवासी समाजाची संस्कृती पाहायला मिळाली। ठाण्यातील पाचपाकडी परिसरात एका घरातील किचनच्या खिडकीत अचानक आग लागली। यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात आली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अंबरनाथमध्ये भेंडीपाडा परिसरात नाल्यातील विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झालाय। पाऊस सुरू असताना हा तरुण नाल्याजवळ लघुशंकेसाठी गेला होता आणि यावेळी त्याला शॉक लागला। नवी मुंबईतील बेलापुरात डोंगरावरील अनधिकृत धार्मिक स्थळावर सिडकोकडून तोडक कारवाई करण्यात आली। कोणतीही परवानगी न घेता या टेकड्यांवर अनधिकृत धार्मिक स्थळं उभारण्यात आली। त्यामुळे या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे। 6 वर्षापूर्वीच्या कर चोरी प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल याच्या विरोधात बजावलेलं अजामीनपात्र वॉरंट उच्च न्यायालयानं रद्द केलं। अर्जुन याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा दंडाधिकाऱ्यांचा आदेश हा यांत्रिकी आणि गूढ स्वरूपाचा असल्याची टिप्पणी न्यायालयानं केली आहे। सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची वाढ झाली। सोन्याचे दर 98,400 रुपये प्रतितोळा असून चांदी 1,02,000 रुपये प्रति किलो गेली। गेल्या काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरामध्ये चढउतार होत असल्याचं पाहायला मिळतंय। तर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे।